मानाचा जय भीम सर्वांना. जय शिवराय, जय संविधान. जागा हो बहुजन रात्र वैरेची आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. विषय थोडासा आत्ताच ताजी बातमी आली. नाशिकमध्ये गिरीश महाजनाने जे काही भाषण केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्तित्वावरती आणि त्यांच्या त्या ठिकाणी एका वाघिणीने, एक भीम सैनिक वाघीण त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि तिने त्या भरसभेमध्ये विरोध केला आणि तिने सांगितलं की माझी नोकरी गेली, मला सस्पेंड केलं तरी चालेल, मी झाडू काम करेन, मी माती काम करेन, पण मी माझ्या बाबासाहेबाचं अस्तित्व संपू देणार नाही. किती विशेष आहे हे. आज खरंच महाराष्ट्रालाही काहीतरी शिकण्यासारखं आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व इथलच्या वर्णव्यवस्थेने या मनुवादी माकडांनी संपवायचा प्रयत्न झाला, परंतु आजही जे बाबासाहेबाच्या रक्ताची लोक आहेत ना, ते आज रस्त्यावरची लढाई लढतात, संघर्ष करतात. छातीवर आलेले दगड, आलेल्या लाट्या काट्या, वेळ पडली तर हत्यारं सुद्धा छातीवर झेलतात, वार करून घेतात. रस्त्यावरची लढाई लढून आमचे बांधव, आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतल्या महिला आणि जो स्वाभिमानी कुटुंब आहे, आज त्या महिलेला मी खरंच सॅल्यूट करते. खरंच मॅडम, तुम्ही आज महाराष्ट्राला दाखवून दिलं की बाबासाहेब आंबेडकराची खानदानी वाघीण आहे आणि तुम्हाला सॅल्यूट करते मी. खरंच तुम्हाला मानलं आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं की त्या वाघिणीनं वर्दीवर असताना, भर सभेमध्ये आणि ड्युटीवर असताना आज त्या अधिकाऱ्याला तिनं धडा शिकवला, त्या मंत्र्याला तिनं धडा शिकवला, आवाज उठवला, विरोधात गेली. बाबासाहेबाच्या विरोधात जेव्हा बोलले तेव्हा याला म्हणतात खानदानी बाबासाहेबाच्या रक्ताचं पिलू. उगच कोणाचं काम नाही आयऱ्या गैऱ्याचं. खरोखरच मॅडम तुम्हाला सॅल्यूट. आज अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे आणि अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय आणि तुम्ही आज छाती ठोकून ड्युटीवर असताना भर सभेमध्ये जे काही तुम्ही त्या मंत्र्याला आवाज उठवून तुम्ही त्याला त्याची जागा दाखवली आणि तुम्ही सांगितलं की मला मीडियावाल्यांचाही काही फरक पडत नाही, मी झाडू काम करेन, मला सस्पेंड केलं तरी, मी माती काम करल, पण माझ्या बाबासाहेब आंबेडकराचं अस्तित्व मी संपू देणार नाही, मी अपमान होऊ देणार नाही, वगैरे वगैरे. खरंच आज ह्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या देशभरातल्या आंबेडकरी जनतेने हे बघावं आणि खरंच हा आदर्श घ्यावं की बाबासाहेबांच्या खरोखरच रक्ताची माणसं तुपासाठी उष्ट खात नाहीत. जिथं अन्याय तिथं पेटून उठल्याशिवाय राहत नाहीत आणि म्हणून गुलामाला गुलामाची जाणीव करून दिल्याशिवाय, बंड पुकारल्याशिवाय त्याच्यातला माणूस जागा होत नाही. हे मात्र तितकंच सत्य आहे. आणि आज या मॅडमनी, या जाधवताईंनी दाखवून दिलं या महाराष्ट्राला. आणि खरोखरच ताई तुमच्या पाठीशी आज अख्खा महाराष्ट्र आहे, म्हणून तुम्ही खूप छान आज काम केलं. आणि आज आपली काळाची गरज आहे की ही बाबासाहेबांचा इतिहास, बाबासाहेबांची मुवमेंट आज जिवंत असेल तर बाबासाहेबांचा इतिहास, त्यांचं साम्राज्य जिवंत राहील. अन्यथा ही माकडं जातीवादी उड्या मारतात सत्तेच्या जोरावर, ते कधी ना कधी ते नेहमीच बाबासाहेबांचं अस्तित्व काढायच्या वाटेवर आहेत. परंतु त्यांना हे माहीत नाही की पूर्वी बाबासाहेब त्यांच्या सैन्यांना घेऊन एकटे लढत होते प्रमुख असताना, पण आज जगभरात
बाबासाहेबांच्या लाखो लोक आहेत त्यांचा सन्मान करणारे. आणि गिधाडाओ, तुम्ही किती जरी उड्या मारल्या माकडासारख्या, तेवढं सोपं नाही रे राहिलं आता. तुम्हाला एक ना एक दिवस बाबासाहेबाचे पाय धरल्याशिवाय पर्याय नाही. कायदा त्यांचा, बाबासाहेबांचा, आणि रुबाब तुमचा. जय भीम.